बातमी नवनीत राणा यांच्या संदर्भातली आहे। नवनीत राणा यांचं धमकी प्रकरण आणि या प्रकरणी मुख्य आरोपीसह 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे। नवनीत राणा यांच्या हत्येचा कट रचला गेला होता असा आरोप रवि राणा यांनी केला आहे। हम सभी बहनों को, महाराष्ट्र में रहने वाली को, सबको गर्व है। और आज राखी के दिन वैसे जिन्होंने धमकी दी उसको आज पकड़ा गया। और उनको एक चीज़ बताना चाहूँगी, गला क्या, तुम जिस तरीके से भाषा करते हैं ना, तो इस महाराष्ट्र में हिंदू विचारों के और जो विचार मेरे हैं और जो धर्म मेरा है उसके लिए कुछ भी हो तो नवनीत राणा इसी तरीके से आवाज़ अपनी बुलंद करेगी और लड़ती जाएगी कि इस महाराष्ट्र में महिला किस तरीके से सुरक्षित है। और ऐसे करने वालों को इस तरीके से ही महाराष्ट्र पुलिस आज जवाब देगी। और राखी का दिन है, इसलिए एक सलाह भी दूंगी, बहनों के जब हाथ आगे बढ़ते हैं भाई की कलाइयों पे राखी बांधने के लिए, तो बहनों को अब उसका जवाब देना भी बहुत अच्छे से आता है। आणि तिच्या तनपासून सरजुदा करण्याचं जर इशारा देत असेल तर त्यांना घरात घुसून मारण्याची धमक हे आमच्यामध्ये आहे। म्हणून आज पोलिसांनी चांगली कारवाई केली आहे। महाराष्ट्र राज्याच्या पोलीस विभागाचं सुद्धा अभिनंदन करील की त्याला MP मधून पकडून आणलेलं आहे आणि 4 जणांना वापस अरेस्ट केलेलं आहे। अमरावती पोलिसांनी, क्राईम ब्रँचनी चांगली कामगिरी बजावली आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करील। आणि 8 लोक याच्यामध्ये पूर्ण ग्रुपमध्ये सामील होते। नवनीत राणाला खतम करण्यासाठी याचा कट रचला होता। यांच्या मिटिंगा झाल्या आणि याच्या संदर्भात त्यांची चर्चा झाली अनेक स्तरावर की नवनीत राणावर हमला करायचा आहे आणि त्या ठिकाणी नवनीत राणाची हत्या करायची आहे। अशा प्रकारचा कट ज्या मुस्लिम बांधवांनी रचलेला आहे त्यांना पोलिसांनी दबोचलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांच्याकडून। सूरज, काय अपडेट? लागवी आपण जर पाहिलं तर 7 तारखेला जी आहे अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जीवे मारण्याची धमकी दिली होती। थेट त्यांचा गळा कापून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। कारण का सातत्यानं हिंदुत्वाच्या समर्थनार्थ आणि इतर काही विशिष्ट समाजाच्या विरोधात नवनीत राणा सातत्याने बोलत असल्याचा आरोप जो आहे तो त्या युवकाने केलेला होता। त्याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर 7 तारखेला अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा देखील दाखल झालेला होता। त्यानंतर जर पाहिलं तर या अमरावतीमध्ये संतप्त असे पडसाद उमटले होते। भारतीय जनता पार्टी आणि युवा सन्मान पक्षाच्या वतीने जे आहे आंदोलन करण्यात आलेलं होतं। मात्र आपण जर पाहिलं तर काल उशिरा जे आहे ज्या मुख्य आरोपीसह 4 जणांना अटक करण्यात आलेली, असे एकूण 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना जर पाहिलं तर आता 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देखील या ठिकाणी सुनावणी आलेली आहे। या संदर्भात जर पाहिलं तर रवि राणा यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे। यामध्ये जर पाहिलं तर नवनीत राणांच्या हत्येचा या ठिकाणी कट रचला गेलेला आहे। या ठिकाणी 8 ते 10 आरोपी असू शकतात असा दावा जो आहे रवि राणा यांनी केलेला आहे। एकूणच जर पाहिलं तर आता पुन्हा एकदा पोलिसांनी आता तपास या ठिकाणी वेगाने या ठिकाणी फिरवलेला आहे। 5 आरोपी अटक केलेले, आणखी 3 ते 4 आरोपीच्या अटकेसाठी जे आहे पोलिसांनी जे आहे 3 पथके यासाठी नेमलेले आहे। मात्र नवनीत राणा यांना वारंवार अशा प्रकारे धमक्या येत असल्यामुळे नवनीत राणांचा जर पाहिलं तर Z+ सुरक्षा द्यावी अशी सुद्धा मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे। आपण जर पाहिलं तर नवनीत राणा यांना सध्या Y+ सुरक्षा या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आलेली आहे। तुर्तास धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।